नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. अहिल्यानगर महापालिका निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आली होती आणि ही चर्चेत येण्याचं कारण म्हणजे यावेळेस केडगावकरांनी यामध्ये उडी घेतल्याचं पाहायला मिळालं. काही घडामोडी घडल्यानंतर केडगावच्या उमेदवारांनी माघार घेतली. त्यानंतर अचानक अनेक उमेदवार अपक्ष म्हणून समोर आले आणि त्यांनी निवडणूक चांगल्या पद्धतीने लढवली. केडगावच्या नागरिकांनी देखील त्यांना चांगला कौल दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र थोड्याफार मताने उमेदवारांना हार मानावी लागली. मात्र हार मानून देखील खचून न जाता पुन्हा नव्या उमेदीने ते येणाऱ्या महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार का, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आता आपल्या बरोबर आहेत अपक्ष उमेदवार, ज्यांचे काही फरकाने त्यांना हार मानावी लागलीत, असे महेश सरोदे आता आपल्या बरोबर आहेत. सर, डिजिटल अहिल्यानगर मध्ये आपलं स्वागत. केडगावकरांनी तुम्हाला खूप चांगला कौल दिला. हारजीत होत असते, थोड्या मतांनी आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. काय सांगाल येणाऱ्या आता पंचवार्षिक पुढच्या 5 वर्षानंतर येणाऱ्या महापालिका निवडणुकीला आपण पुन्हा सामोरे जाणार आहात का? मी सर्वप्रथम माझ्या केडगावचे जे ग्रामस्थ आहेत, जे ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी, ज्या सर्वांनी आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले, काही नाही दिले, या सर्वांचे मी आधी शतशः आधी आभार मानतो. आणि निवडणूक होईल नाही याची गॅरंटी नाही, माणसाचा घडीचा भरोसा नाही. पण मी केडगाववासियांना आणि माझ्या प्रभाग क्रमांक 17 मधील सर्व तमाम जनतेला एक सांगू इच्छितो की जसे मला पहिल्यापासून आवड होती जनतेत राहायची, आम्ही दत्त मंदिराच्या माध्यमातून जे जनतेचे कामं करीत होतो, हेच कामं आम्ही पुढील 5 वर्ष नाही 50 वर्ष करणार आहोत. आणि निवडणूक होईल नाही याची गॅरंटी नाही, पण जो आम्हाला कौल दिला म्हणजे अपक्ष उमेदवार असताना आम्ही, आणि आमचं चिन्ह असं होतं एअर कंडिशनर, लोकांना बोलायला सुद्धा अवघड होतं की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची कसरत, आणि तिथून पुढं ते चिन्ह लोकांना समजून सांगायचं. म्हणजे एअर कंडिशनर, AC, आम्ही लोकांना कूलर सांगायचो, तरी 4000 लोकांनी आम्हाला जे मतरूपी आशीर्वाद दिले त्या सर्वांचे मी आधी आभार मानीन. आणि येत्या काळात आमचा जो स्ट्रगल होता, जो लोकांसाठी, जो लोकांना जे अडचणीत आहे त्या अडचणी सोडवायचा जो आम्ही स्ट्रगल केला होता एक मागील गेल्या वर्षापासून, आणि कोणतंही राजकीय पाठबळ नव्हतं, स्वतःच्या हिमतीवर जे आम्ही आपलं जे राजकीय उभा केलं होतं, हे भविष्यात सुद्धा असंच आम्ही चालू ठेवणार आहेत. आणि आमचा संपर्क लोकांबरोबर, तळागाळातील नागरिकांबरोबर हा असा चालू ठेवून पुढच्या निवडणुकीला उमेदवारी उतरण्याची तयारी आम्ही आजपासूनच चालू केलेली आहे. बरं, आता आपण सांगितलं आपल्याला 4000 मतं पडली, थोडी थोडकी नाही, ती भरपूर होती. ज्यांनी तुम्हाला आता मतं दिलीत आणि केडगावकरांनी कौल दिलाय, त्यांच्यासाठी आता तुम्ही काही कामं करण्यासाठी इच्छुक आहात का? आता आम्ही ज्यावेळेस प्रभागात फिरत होतो त्यावेळेस आम्ही पाहिलं लोकांमध्ये काय अडचणी होत्या. तर मुळात जे महिलांसाठी पाणी प्रश्न, काही ज्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे काही भर होतात, आता आम्ही काही आता जे उमेदवार निवडून आले, बघू ते काय कामं करतात, आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या परीने महापालिकेत महापौर बसतील त्यांच्या माध्यमातून कामं करून घ्यायचे प्रयत्न करू, आणि महिलांसाठी जास्त भर देऊ. महिलांचे जे काय अडीअडचणी असतात, कागदोपत्री कामं, परत तुम्हाला सांगतो सुरक्षतेचे कामं, CCTV वगैरे, हे भर चौकात आता बसवायला आम्ही प्रशासनाला मागणी करू. आणि पाणी प्रश्न असेल, कचरा गाडी असेल, असे भरपूर महिलांचे प्रश्न आज आम्हाला जाणवले होते. सगळ्यात आधी आम्ही तो सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही गार्डन, जे ओपन स्पेस आहेत यांचे सुशोभीकरण, याच्यासाठी भरपूर असं प्रयत्नात आता इथून पुढे राहणार आहोत. बरं, आता फॉर्म भरण्यापासून मुलाखती देण्यापर्यंत आणि माघार घेण्यापर्यंत अनेक घडामोडी तुमच्याबरोबर घडताना पाहायला मिळाल्या. त्यानंतर आपण अपक्ष उमेदवार उभे राहिलात, याचा काहीतरी फटका कुठेतरी बसलाय का? निश्चितच. काय म्हणतात ना, पक्ष असन तर पक्षाचं काही ताकद असते मागं. पक्ष नव्हता तर थोडा त्याचा फटका आम्हाला जाणवला. आणि काही नवीन प्रभाग जोडला गेला होता, जो म्हणजे आपण म्हणतो आपला हक्काचा प्रभाग असतो, तो आमचा तोडला गेला होता. तर ते तोडून सुद्धा आम्ही 4000 मतदान घेणं म्हणजे नागरिकांनी आम्हाला स्वीकारलं होतं. म्हणजे आमचा विजय हा आज आम्ही अशा पद्धतीत नागरिकांच्या मनात आज आम्ही फिरतोय ना, आज वार्डात आता 4 दिवस झाले मी वार्डात फिरतोय, तर लोक म्हणतात आमच्यासाठी तुम्हीच नगरसेवक आहात, तुम्ही आमचे भरपूर असे कामं केले होते, सुखदुःखात सहभागी होते. आणि हाच कौल पुढच्या 5 वर्षापर्यंत मी नागरिकांसाठी ठेवणार आहे. आणि काही लय हास्यास्पद गोष्टी घडलेल्या आहेत आता, ते मी सांगू शकत नाही. आणि दिवाळीपासनं काही ज्या घडामोडी घडल्या, तर त्याच्यानंतर जे आम्हाला अपक्षाची भूमिका घ्यावी लागली, तर त्याच्यामध्ये नक्कीच आमचं काहीतरी नुकसान झालेलं आहे. पण काही नाही, नागरिकांची साथ आहे, या त्या काळात ती भरून निघेल.
बरं, आता अनेकांना पराभव पचवणं अवघड होऊन जातं, मात्र तुम्हाला तुमचा पराभव मान्य आहे का? नक्कीच. काय होतं, निवडणूक अशी असते कुस्ती खेळल्यासारखे चितपट असतं आणि शेवटी पराभव हा मान्यच करावा लागेल आणि तो पराभव आम्ही मान्य करतोय. पण आज पण केडगावची मायबाप जनता आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आम्हाला असं जातं, जे आम्हाला मागच्या 1-1.5 वर्षापासनं काम करायची संधी मिळाली होती. तर ती असं त्या दत्त महाराजांच्या कृपेने आम्हाला असं झालं, की ते आता 5 वर्ष संधी भेटलेली. त्याच्यामुळे आम्ही 5 वर्ष स्वतः ग्राउंड लेव्हलला राहून जनतेतच कामं करणार आणि मग पुढचं आमचं भविष्यात काय आमच्या नशिबात लिहिलंय ते तर नक्कीच होणार.